नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये मामी म्हणत असते, आम्ही कोणीही या माणसाला ओळखत नाही, त्यामुळे आम्हाला आमच्या या घरात हे नको येतं. त्यामुळे इन्स्पेक्टर साहेब तुम्ही जा, यांना अटक करून घेऊन जा. तेव्हा बाबा हात जोडून म्हणतात की प्लीज असं करू नका, माझ्यावर असला आळ आणू नका, असं मी विचारही करू शकत नाही. आणि हे कपडे संन्यासाचं रूप घेतलेली व्यक्ती असं काहीतरी करेल हे खरंच आम्ही कोणीही विचार नाही केला आणि असं करूही नाही शकत कधी. त्यामुळे प्लीज माझ्यावरती हा नसता बालंट आणू नका. तेव्हा लगेच अंजली म्हणते की अच्छा, म्हणजे तुम्ही स्वतःला शहाणे समजताय, तर आमचं तुमच्याशी काही घेणे देणे नाही आहे. तेव्हा मग बाबा म्हणतात की हे माझं घर आहे आणि या माझ्या घरातल्यांविषयी आणि माझ्या मुलांविषयी मी असा चुकीचा विचार कधीच करू शकत नाही. त्यावेळेला लगेचच अंजली म्हणते की तुम्ही नका करू चुकीचा विचार, परंतु याच्या अगोदरच तुमचा विचार आमच्याबद्दल काय होता तो करून झाला आहे. त्यामुळे इन्स्पेक्टर साहेब आम्हाला काहीच ऐकायचं नाही आहे, तुम्ही प्लीज यांना घेऊन जा, यांनी खूप मोठा गुन्हा केला आहे आमच्या घरात. तेव्हा मग आता लगेचच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की चला, आम्हाला तुम्हाला अटक करावी लागणार आहे, चला तुम्ही माझ्यासोबत. तेव्हा मग ईश्वरी धावते, इन्स्पेक्टर साहेब प्लीज थांबा, असं काहीही करू नका, मी तुम्हाला सांगते खरं काय आहे ते. यांच्यावर हा जो काही आरोप आहे तो चुकीचा आहे, म्हणजे प्लीज यांना सोडा तुम्ही. म्हणजे आम्ही घरात कोणीही यांच्या विरोधात कंप्लेंट करू इच्छित नाही, हे माझे सासरे आहेत आणि त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा आमचा असा कोणताही चोरीचा आळ नाही आहे, त्यामुळे प्लीज त्यांना सोडा तुम्ही. त्याबरोबर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात पण मॅडम कंप्लेंट केली आहे, त्यांनी कंप्लेंट तर मागे घेतली पाहिजे ना. त्याबरोबर वल्लरी आता गप्पच बसलेली असते. ईश्वरी म्हणते की मामी प्लीज घ्या ना कंप्लेंट तुम्ही मागे. तेव्हा वल्लरी तोंड मुरडते, अजिबातच ऐकायला तयार नसते. नंतर ईश्वरी आता आजीजवळ जाते आणि म्हणते की आजी प्लीज तुम्ही तरी समजवा ना मामींना. हो, हे घरातले वाद घरातच राहिलेले बरे असतात, प्लीज हे सगळं बाहेर घेऊन जाऊ देऊ नका, हे सगळं खूप चुकीचं आहे, नको असं सगळं व्हायला. तेव्हा वल्लरी म्हणते की हे बघ ईश्वरी तू शांतच बस. परंतु आता ईश्वरी आजीला रिक्वेस्ट करते की घरातले वाद घरात राहू द्या, असे बाहेर सवाट्यावर नको, त्याने आपल्याच फॅमिलीची बदनामी होईल. आता आजी ही इन्स्पेक्टर साहेबांजवळ जाऊन हात जोडते की इन्स्पेक्टर साहेब मी माफी मागते तुमची, म्हणजे आमच्यामुळे तुम्हाला जो काही त्रास झाला त्याबद्दल, त्यासाठी क्षमा करा, परंतु आम्हाला त्यांच्या विरोधात कोणत्याही प्रकारची कंप्लेंट करायची नाही. ते माझे जावई बापू आहेत, त्यामुळे आम्हाला कुठलीही कंप्लेंट नाही करायची, असं आजी लगेचच आता बोलून दाखवते. त्यामुळे इन्स्पेक्टर साहेब तिथून निघून जातात आणि वल्लरी आता म्हणते की काय गं ए ईश्वरी, स्वतःला फार शहाणी समजतेस ना तू, हे सगळं करून काय मिळवलंस तू. इन्स्पेक्टर साहेब निघून गेल्यामुळे वल्लरीची कंप्लेंट वाया गेल्यासारखीच होते. तेव्हा आता लगेचच वल्लरी म्हणते की हे सगळं करणं खूप चुकीचं केलं आहेस तू, म्हणजे या माणसाने जी काही चोरी केली आहे आणि माझ्या सोन्याबद्दल काय बोलशील तू. माझं सोनं या माणसाने हे केलं आहे, कॅशचं मला काही माहीत नाही, पण सोनं तर या माणसाने माझं घेतलं होतं ना, मग असं का केलं मी, मला हे कंप्लेंट करायचीच होती. ईश्वरी तू उगाच मध्ये आली. तेव्हा अंजली पण म्हणते की हो, खूप चुकली आहेस तू, हे सगळं असं करायला नको हवं होतंस तू, या माणसाला आमचा कुठल्याही प्रकारचा याच्यावर विश्वास नाही. तेव्हा राकेश म्हणतो की हे बघा अंजली मॅडम, ठीक आहे, झालं गेलं ते सगळं जाऊ द्या, आता उगीचच कशाला हे वाद, जाऊ द्या सगळं. आकाश म्हणतो की हो, मी पण तेच म्हणतोय की प्लीज आता हा विषय इथे वाढवू नका. आणि त्याचबरोबर अंजली म्हणते की नाही, हा विषय वाढणार नाही आहे. काय गं ईश्वरी, म्हणजे तू माझ्या नवऱ्याबद्दल तक्रार करत होतीस तेव्हा कशी अगदी मोठेपणाने सांगत होतीस, यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतंस, मग तुझ्या या सासऱ्यांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी काय करणार तू सांग आता. कारण की हे रमाकांत राजे शिर्के यांच्यावर पण आरोप लागले गेलेत ना, मग ते कसे काय तू सिद्ध करणार आहेस की ते निर्दोष आहेत म्हणून. माझ्या नवऱ्याला तू सिद्ध करण्यासाठी 48 तास बोलली होतीस. मी आता तुला एक गोष्ट सांगते की यांना म्हणजे तुझ्या आईला आणि या रमाकांत राजे शिर्के हे दोघंही निर्दोष आहेत, त्यांनी काहीच केलेलं नाही आहे. याच्यासाठी तुझ्याकडे आता 24 तास आहेत आणि पुढच्या 24 तासांमध्ये तुला हे सिद्ध करावं लागेल की ते दोघंही निर्दोष आहेत म्हणून. कारण आमचं यांच्याशी काही नातं नाही आहे, त्यांचं नातं आहे ते त्यांनी नवीन जोडलेल्या फॅमिलीशी, त्यांच्या ते कुठल्याही बाईची, असं म्हणून आता ईश्वरीसमोर ती मोठा प्रश्न उभा करते. ईश्वरी आता गप्प बसलेली असते, तिला सगळं काही आठवतं, आईचं आणि रमाकांतचं जे काही घडलं होतं, म्हणजे त्यांना ज्याने कोणी अडकवलं होतं, या सगळ्या गोष्टी ईश्वरीला आठवत असतात. त्यावेळेला मग आता ईश्वरी सगळा काही विचार करते आणि म्हणते की ठीक आहे, मला तर पूर्णपणे माहीत आहे की माझी आई आणि बाबा यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा काही संबंध नव्हता, पण मी एक गोष्ट तुम्हाला नक्की सांगते की पुढच्या 24 तासांमध्ये
त्या दोघांना मी निर्दोष सिद्ध करेन आणि ते घडवून आणणारी कोणीतरी त्याच्या मागे एक व्यक्ती होती. ती व्यक्ती कोण आहे ना हे पण मी सगळ्यांच्या समोर आणेन येत्या 24 तासामध्ये, असं ईश्वरी आता सगळ्यांना सांगते आणि अंजली तिथून गपचूप निघून जाते. सगळ्या जणांना आता धक्का बसलेला असतो की ईश्वरीने चॅलेंज स्वीकारलं. अर्णव पण तिथे गपचूप बसलेला असतो आणि अंजली फक्त 24 तास देते. ईश्वरी आता सगळं झाल्यानंतर बाहेर येऊन उभी राहते आणि तिला खरं तर खूप काळजी वाटत असते. ती विचार करते की मी अगदी ओघामध्ये 24 तास तर मागितले, पण येत्या 24 तासांमध्ये मी कसं सिद्ध करू की हे सगळं जे काही घडलं आहे ते खोटं होतं. कुठला पुरावा मिळवू, धुमाळ पण सापडत नाही आहे, काय करू असा प्रश्न तिला आता पडलेला असतो. तेवढ्यातच सुप्रियाचा तिला व्हिडिओ कॉल येतो आणि सुप्रिया ही म्हणते की इशू अगं बाळा काय करतेस. त्यावेळेला ती म्हणते की काही नाही, जरा बाहेर आले होते. ईश्वरी म्हणते की सगळं ठीक आहे ना तिकडे, आणि अर्णव ते आहेत का तिथे, त्यांना जरा दिसले तर फोन दे ना, म्हणजे त्यांच्या चौकशी करायची होती तब्येतीचे, व्यवस्थित वगैरे आहेत ना असंच विचारायचं होतं. तेव्हा ईश्वरी तिथे लागते रडायला. ईश्वरी हुंदके द्यायला लागते. आई म्हणते की इशू अगं काय झालं, तू अशी का करतेस, म्हणजे रडतेस कशाला. तेव्हा ईश्वरी म्हणते की आई मी काय करू ना, मला काहीच समजत नाही आहे. तेव्हा मग तिला लगेचच सुप्रिया विचारते की काय झालं, तू असा का विचार करतेस, म्हणजे काही कसं कळत नाही आहे तुला. तेव्हा ईश्वरी म्हणते की आई अगं खूप मोठा प्रॉब्लेम होऊन गेला इकडे. अंजलीताईने मला सिद्ध करण्यासाठी 24 तास दिले आहेत, म्हणजे तुझ्यामध्ये आणि बाबांमध्ये तसं कोणतंही नातं नाही हे सिद्ध करायला फक्त 24 तास आहेत माझ्याजवळ. पुरावा शोधायचा आहे, कसं करू ना मला काहीच कळत नाही आहे. आणि बाबा हे सगळं करण्यासाठी लगेचच मामी आहेत त्यांना पोलिसांच्या ताब्यात देत होत्या. नाही मला हे सगळं नाही सहन झालं. तेव्हा मग आता आई म्हणते की अगं इशू तू वेडी आहेस का, येत्या 24 तासांमध्ये तू काय आणि कसं सिद्ध करणार आहेत. 24 तास म्हणजे एक दिवस तुला कसा पूर्ण पडेल हे सगळं करण्यासाठी. ईश्वरी म्हणते की आई मला काही माहिती नाही आहे, परंतु मला या 24 तासांमध्ये हे सगळं सिद्ध करावं लागणार आहे. कसं करू काय करू मला काहीच कळत नाही आहे. तेव्हा मग आता लगेचच सुप्रिया म्हणते की हे बघ इशू बाळा, मला कळतं आहे की तुला माझा त्रास बघवत नाही आहे, अगं पण आता तू किती सहन करणार आहेस. मला माहिती आहे की तू माझ्यावर हे बालंट नाही आणून देणार, पण तू माझ्यासाठी किती आणि काय करणार आहेस. स्वतःला इतका नको त्रास करून घेऊ बाळा. तेव्हा ईश्वरी म्हणते की आई माझ्याकडे दुसरा कोणताही उपाय नाही आहे. सुप्रिया म्हणते की हे बघ मला समजतं आहे, पण ईश्वरी तू एकटी आणि किती काय काय हे सगळं करणार आहेस. एकटीला हे सगळं कसं झेपणार आहे बाळा तुला. तू प्लीज रडू नको आणि त्रास सहन करून घेऊ नको. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो आई मी करणार आहे सगळं, आणि मला उद्याच्या दिवसामध्ये काही ना काहीतरी करावं लागेल. ईश्वरीला आता सुप्रिया म्हणते की ठीक आहे, हे सगळं तू करायचं ठरवलं आहेस तर मग मी मागे हटणार नाही. कोणत्या तरी पुराव्याशिवाय त्यांच्यासमोर कसं यायचं. तेव्हा आई पुन्हा तिला म्हणते की ठीक आहे, मी तुझ्यासोबत आहे. गणपती बाप्पा आणि ईश्वरी आणि अर्णव तुमचं दोघांचं एकमेकांवरचं प्रेम या सगळ्यातून नक्की आपल्याला बाहेर काढेल, असं म्हणून ती फोन ठेवते आणि ईश्वरीला दिलासा देते. तस दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरी अंघोळ वगैरे करते आणि देवी आईसमोर उभी राहते आणि तिला हात जोडून नमस्कार करत असते की आई मी एक मोठं शिवधनुष्य पेरलं आहे, त्यात तू माझ्यासोबत राहा, कधी मला एकटं पाडू नकोस, मला तुझी साथीची खूप गरज आहे. तेव्हा मागून नेवर असा आवाज येतो. तेव्हा ईश्वरी वळते तर समोर अर्णव असतो. आता तो समोर येऊन उभा राहतो. ईश्वरी म्हणते की अर्णव सर. तेव्हा अर्णव म्हणतो की हो मीच म्हणालो तुला, आणि मिस इंदोर मी तुला जे काही प्रॉमिस दिले ते मी विसरलो नाही आहे. ईश्वरी म्हणते कोणतं प्रॉमिस. तेव्हा अर्णव म्हणतो मिस इंदोर मी तुला म्हणालो होतो ना की काही दिवसांमध्ये तुला जर गरज लागली तर मी तुझ्यासोबत आहे, तुझी आई निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी मी तुझी साथ देणार, कोणत्याही परिस्थितीमध्ये मी तुला एकटं सोडणार नाही, असं मी तुला वचन दिलं होतं ना. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो माझ्या आहे लक्षात. तेव्हा मग अर्णव म्हणतो की हो तेच वचन आता पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे. आता तू जी काही शोध करणार आहेस त्यामध्ये तू एकटी नाही आहे, तर आय एम विथ यू. मी तुला आता या बाबतीत कधीही एकटं सोडणार नाही आहे. ओके आय एम विथ यू. मी फक्त तेव्हा तुला असंच बोललो नव्हतो. मला माहिती आहे मिस इंदोर आपलं नातं हे नॉर्मल नवरा बायकोच्या नात्यासारखं नाही, परंतु तरीही मी तुला दिलेलं वचन अजिबात विसरलेलो नाही आहे. ओके असं तो तिला म्हणतो आणि नंतर ईश्वरीचा हात हातात घेतो. त्यामुळे ईश्वरीला खूप बरं वाटतं आहे. नंतर मग अर्णव आता समोर जातो देवी आईकडे आणि तिच्या वाटीतला जो प्रसाद असतो खडीसाखर तो ईश्वरीला तो भरवायला जातो. परत आता ईश्वरी त्याच्याकडे आश्चर्याने बघते, त्यामुळे अर्णव त्याचा हात मागे घेतो. नंतर ईश्वरी परत त्याच्याकडे बघते आणि मग अर्णव तिला तो प्रसाद भरवतो. त्याने ईश्वरीला खूप बरं वाटतं. अर्णव आता जाणार तेवढ्यातच ईश्वरी त्याला म्हणते की सर इकडे या.
आणि ती खुणावून देवी आईला जोडीने नमस्कार करूया असं सांगते आणि दोघंजणही मिळून आता देवी आईला नमस्कार करत असतात. हे सगळं पाहत असताना अर्णवला खरंच खूप बरं वाटलेलं असतं. ईश्वरी मनातच विचार करत असते की किती काही झालं तरीही या गोष्टी आपल्या हातून जाणार नाही आहेत. दोघंही नमस्कार करतात आणि आशीर्वाद मागत असतात. त्याचबरोबर दुसरीकडे आता वल्लरी ही घरात असते आणि तिला खूप टेन्शन आलेलं असतं. तिला असं वाटतं की कोणीतरी तिच्या तोंडाला काळं फासले, म्हणजेच ईश्वरीने तिच्या तोंडाला काळं फासलेलं आहे. मला काही करू नका अशी ती बोलत असते आणि ओरडत असते. आणि तिला खरं तर हे दिवसा स्वप्न पडत असतं, कारण की ईश्वरी ही तिला लावते काळं आणि ती सोडायला सांगत असते. वल्लरी म्हणते की हे दिवसाचे मला स्वप्न पडायला लागले, काहीतरी केलं पाहिजे. ती ईश्वरी आणि अर्णव त्या धुमाळापर्यंत पोचायपर्यंत त्याला गायब केलं पाहिजे. धुमाळ आता त्याच्या कामावरती असतो. तेव्हा मग वल्लरीचा फोन बघितल्यावरती ओरडतो की काय आता काय काम आहे तुमचं तर सगळं काम झालं. तेव्हा ती म्हणते की हे बघ धुमाळ, एक काम करायचं, इथे ना आता लवकरात लवकर अंडरग्राऊंड व्हायचं, समजलं, कुठेही दिसायचं नाही. तेव्हा ती म्हणते की कळलं ना तुला. तो म्हणतो की आता कशासाठी, सगळं तर माझं काम केलं मी तुम्हाला. तेव्हा ती म्हणते की मला माहिती आहे, आता लवकरात लवकर रिटायर होणार आहेस ना, येत्या 31ला रिटायरमेंट आहे ना तुझी. मग रिटायरमेंट अगदी चांगली करायची आहे की तोंडाला काळं फासून करायची आहे हे लक्षात घे. त्यामुळे कुठल्याही गोत्यात अडकायचं नाही, स्वतःचंही नाव अडकवायचं नाही आणि माझंही नाव येऊ द्यायचं नाही. त्यामुळे चल आता लवकर काम कर, निघायचं काम करायचं असं म्हणून आता ती त्याच्यावरती ओरडते आणि नंतर धुमाळ फोन ठेवून देतो. आता ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही धुमाळाच्या ऑफिसच्या बाहेर आलेले असतात आणि दोघंही आल्यानंतर ईश्वरी म्हणते की अर्णव सर, पण धुमाळ आपल्याला माहिती देईल का, तुम्हाला असं वाटतं का. त्याच वेळेला आता अर्णव हा गाडीतून तिला 1 मिनिट असं म्हणून उतरतो आणि त्यानंतर मग गाडीतून उतरल्यानंतर अर्णव त्याची मागची डिक्की उघडतो आणि डिक्की उघडल्यानंतर त्यातून बॅग असते, त्या बॅगमधून तो काही कपडे काढायला लागतो. आता त्याचं नेहमीचं जे शर्ट असतं तो तिथल्या तिथेच बाहेर काढून ठेवतो आणि त्यानंतर मग अर्णव जे लाल कलरचं मवालीसारखं जी बंडी असते ती घालतो आणि त्यानंतर त्याचं जे व्हाईट शर्ट असतं ते काढून अगदी मवालीसारखे जे टपोरी कपडे असतात तसे कपडे तो आता घालायला लागतो आणि ते शर्ट घालतो. शर्टचे बटन ओपनच ठेवून तो समोर असे गाठ मारतो आणि त्यानंतर शर्टाचे जे स्लीव्ज असतात ते वरती करून अगदी हातापर्यंत मवाल्यासारखा स्वतःचा अवतार करून घेतो. नंतर एक असा रंगीबेरंगी फंकी असा रुमाल काढतो आणि तो रुमाल आता अगदी स्वतःच्या खांद्याला बांधतो आणि हाताच्या देखील बायसेप्सवरती बांधतो. आणि अशा प्रकारे आता अर्णव हा आणखी एक बॉक्स काढतो आणि ज्यामधून त्याने गॉगल काढलेला असतो. आता गुंडा टाईप त्याने गॉगल आता डोळ्याला लावून घेतलेला असतो आणि ईश्वरी विचार करत असते की काय झालं आहे, अर्णव सर इतकं काय करत असतील मागे, पण नक्की काय चाललं आहे काहीच कळत नाही, मला तर थांबायला सांगितलं आहे. म्हणूनच आता ईश्वरी थांबलेली असते. ईश्वरी आवाज देते की अर्णव सर झालं आहे का तुमचं सगळं, परंतु त्याचा काहीच आवाज येत नाही आणि तो फायनली एक टोपी घेतो आणि तो टोपी स्वतःच्या डोक्यावर घालतो. त्यानंतर आता इथे अर्णवने मवाल्यासारखा स्वतःचा लूक अगदी करून घेतलेला असतो. ईश्वरी वैतागून गाडीच्या बाहेर येते आणि म्हणते की अर्णव सर कुठे गेले, हे दिसत कसे नाही. आणि आजूबाजूला ती बघते तर अर्णव कुठेही नसतो. आता त्याच वेळेला ईश्वरी समोर बघते तर अर्णव हा समोरच असतो. त्यानंतर ईश्वरी आता बघते आणि म्हणते की अर्णव सर हे काय. तेव्हा अर्णव अगदी मवाल्यासारखं चिंगम घेतो आणि ते चिंगम स्वतःच्या तोंडात दाखवत अगदी दाबत दाताने पुढे येत असतो. तेव्हा ईश्वरी ही त्याला बघून हसायला लागते आणि मग ती म्हणते की अर्णव सर तुम्ही हा काय अवतार करून घेतला आहे तुम्ही स्वतःचा. तेव्हा तो म्हणतो की अर्णव कौन इधर कौन आहे, मैं चिंटू बोलताय, चिंटू भाई नाम आहे अपन का, असं म्हणून ईश्वरी हसायला लागते. तेव्हा तो म्हणतो की समझी क्या, तो इधर खड़ा रहने का, वो धुमाल है ना उसको अपन जाके देखता है, वो क्या खबर देता है वो अपने को सुनने का है ना, इसलिए अभी तू अंदर आने का नहीं. तेव्हा ती म्हणते की अर्णव सर एकदम बढ़िया दिसताय तुम्ही, एकदम बढ़िया. तेव्हा अर्णव म्हणतो की येस बढ़िया दिखेगा ही ना, आपण बंदाही बढ़िया आहे तो बढ़ियाही दिखेंगा ना, असं म्हणून तो आता तिच्याकडे हसत बघत असतो आणि स्वतःचा गॉगल काढून टोपीला मागच्या साईडने लावून टाकतो गुंडासारखा. नंतर मग ईश्वरी आता त्याच्याकडे बघतच राहते. तेव्हा ती म्हणते की चला आपण आतमध्ये जाऊया. तेव्हा तो बोलतो की तेरे को क्या बोला मैं, समझा नहीं कि तेरे को इधर ही खड़ा रहने का है, तो अंदर आने का नहीं, समझा, इधर ही खड़ा रहने का, अपन आता है, वो धुमाल को एक कान के नीचे अच्छा सा रुमाल निकाल के पूरा इन्फॉर्मेशन उससे निकालने का है, समझा, आने का नहीं अंदर, तू इधर ही रुकने का. असं म्हणून आता अर्णव समोर चालत येतो आणि ईश्वरी तिथेच उभी असते.
ईश्वरीला आता काळजी वाटत असते, ती देवाचा धावा करते. त्यानंतर मग आता अर्णव हा तिथेच ऑफिसमध्ये येतो आणि धुमाळाचं जिथे बोर्ड लावलेला असतो तिथे ते जायला लागतो आणि म्हणतो की अच्छा हे आहे क्या श्रीकांत धुमाल का ऑफिस, असं म्हणून तो आता तिथे ऑफिसमध्ये जायला लागतो आणि दरवाजा वाजवायला जात असतो. कडी उघडल्याबरोबर पिऊन येतो आणि म्हणतो की 1 मिनिट, कोण आहात तुम्ही आणि कुठे जायला बघताय? तेव्हा तो म्हणतो की तू हात निकाल, मेरे को तेरे से नहीं, मेरे को धुमाल साहब से बात करने का है. तेव्हा पिऊन म्हणतो की तुम्हाला असं त्यांना भेटता येणार नाही, तुम्हाला अगोदर त्यांच्या त्या असिस्टंटला भेटावं लागेल. मग त्याच वेळेला अर्णव म्हणतो की ठीक आहे, जाता है, मैं मिलने को जाता है, असं म्हणून आता धुमाळचा जो असिस्टंट असतो त्याच्याजवळ अर्णव येतो आणि म्हणतो की मेरे को तेरे साहब से बात करने का है, उससे मीटिंग करवा दे मेरा. तेव्हा तो धुमाळचा असिस्टंट म्हणतो की 1 मिनिट, तू कोण आहेस? मी तुला कधी आधी इथे पाहिलं नाही, कोण आहेस तू, सांग लवकर. त्यावेळेला मग ईश्वरी विचार करत असते की अर्णव सर जे काही करतायत त्याला देवी आई यश दे. तर इथे आता तो म्हणायला लागतो की जल्दी जल्दी बताना मेरे को तेरा साप का है, मेरे को तेरे साप से ही बात करने का है. तर इथे वल्लरी मामीची मात्र चांगलीच घालमेल होत असते. वल्लरी मामी ही ईश्वरीला फोन करते. ईश्वरी विचार करते की यावेळेला मला मामीचा फोन कसा काय आला, नक्की मामी का फोन करते मला. त्याचबरोबर इथे आता वल्लरी म्हणत असते की 1 मिनिट, मला जरा ईश्वरीशीच बोलायचं आहे. तेव्हा ईश्वरी फोन उचलते आणि मामी तुम्ही फोन का केला? ती म्हणते की कुठे आहेस तू आणि तुझ्या लक्षात आहे ना की तुला 24 तासांचं अंजलीने अल्टिमेटम दिला आहे म्हणून. ती म्हणते की हो आहे माझ्या लक्षात. वेवा वल्लरी म्हणते की तुला माझी काही मदत हवी आहे का तर सांग. तेव्हा ती म्हणते की नको, मला तुमच्या मदतीची काहीच गरज नाही आहे, समजलं. तेव्हा ईश्वरीला जरासा डाऊट यायला लागतो की मामीने यावेळेला बरोबर मला कशाला कॉल केला. तेव्हा मग वल्लरी विचारत असते की बरं मला तू घरात दिसली नाहीस ना म्हणून मी तुला फोन केला, तू कुठेच आता, असं वल्लरी तिला विचारत असते. त्यावेळेला ईश्वरी म्हणते की मामी मी जरा बिझी आहे, मी नंतर येऊन बोलते आणि फोन कट करून टाकते. वल्लरी म्हणते की शिट कुठे गेली आहे, हा तरी जरा अंदाज लागला असता, पक्की हुशार आहे, असं मामी विचार करत असते. तेव्हा आता लगेचच अर्णव तिथे बसतो आणि म्हणतो की ठीक आहे, मैं इधर बैठता है, तेरे धुमाल साहब से मेरा बात करवा जल्दी. तेव्हा असिस्टंट म्हणतो की पण तुझं काय काम आहे मला जरा सांगतो का. तेव्हा मग अर्णव म्हणतो की ठीक है, तू तो ना सुनेगा ही नहीं ना, ठीक है बताता है, तू अच्छा लगता है इसलिए तेरे को बताता है, मैं ना सब अंडरवर्ल्ड का खबर रखता है, कौन क्या करता है ना, किसका किधर क्या चालू है, सब मेरे को इधर पता है, समझा. इसलिए मेरे को रिटायर हो रहे धुमाल साहब, उनके लिए एक एकदम धमाकेदार तड़क फड़क खबर देने का है. इसलिए तू एक काम कर, मैं तेरे को खाली इतना ही बताएगा, बाकी सब मैं धुमाल साहब को बताएगा. तुझे पता है क्या क्या होने वाला है, सरकार गिरने वाली है. तेव्हा लगेचच तो असिस्टंट म्हणतो की काय सरकार पडणार आहे. तेव्हा अर्णव त्याच्या खांद्यावर मारतो आणि म्हणतो की अरे चिल्ला चिल्ला के बात कर, कितना बात करने का तेरे को, सबको खबर बता देने का है क्या तेरे को, मेरे को खाली धुमाल को बताने का है. तेव्हा मग असिस्टंट म्हणतो की ठीक आहे चालेल, पण धुमाल साहेब इथे नाही आहे. तेव्हा लगेचच अर्णव म्हणतो की इथे नाही, मंगळावर असले ना तरीही मला त्यांना भेटायचं आहे, सांग. तेव्हा मग अर्णव म्हणतो की तुम लोग ना पढ़े लिखे लोग ना, तुम लोग का ये तकलीफ रहता है, रुक अभी मैं बताता है क्या करने का, ऐसा नीचे झुक. तेव्हा तो त्याच्या पाठीवरती कागद ठेवतो आणि त्याच्यावरती नंबर लिहितो आणि म्हणतो की देख मेरा नाम है चिंटू खबरी, तू धुमाल साहब को बता, उनको बराबर समझेगा. चिंटू खबरी नाम है मेरा और मैं जो कुछ इन्फॉर्मेशन देने वाला है ना वो उनको सब तू बता देना मत, मैं बताएगा, मेरा नंबर लग और धुमाल साहब जब भी आते हैं ना उनसे मेरा बात करवा दे, समझा, जल्दी जल्दी बात करवा, वो खबर एकदम बात की है, समझा. चल मैं निकलता है और तू जल्दी से तेरा काम कर और अभी तुम लोग का जो काम है ना वो कंटिन्यू करो, मैं निकलता है, असं म्हणून तो निघतो. आणि त्यानंतर अर्णव गेल्या लगेचच असिस्टंट हा धुमाळला कॉल करायला लागतो आणि सर तुम्हाला एक महत्त्वाची माहिती द्यायची, असं तो फोनवर सगळं बोलायला लागतो. आता ईश्वरी बाहेर येते आणि ईश्वरी विचारते की काय झालं, धुमाळ होता का. तेव्हा अर्णव म्हणतो की नाही धुमाळ तर नव्हता इकडे. तेव्हा ईश्वरी म्हणते की मग आता काय करायचं आपण. तेव्हा अर्णव म्हणतो की मी आता माझा नंबर तर देऊन आलो आहे, बघूया पुढे काय करता येतं ते. जर धुमाळाचा कॉल वगैरे आला तर मग लक्ष ठेवता येईल आणि त्याला भेटता येईल. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की ठीक आहे चालेल आपण बघूया. तर इथे आता धुमाळपर्यंत खबर पोचलेली असते आणि धुमाळ म्हणतो की चल आता हा जो कोण आहे खबरी त्याला लावून फोन लावतो. आता अर्णवला फोन येतो. ईश्वरी म्हणते की सर बघा धुमाळाचा फोन असेल तर आणि स्पीकरवरती टाका, असं म्हणून आता फोन स्पीकरवरती टाकते. आणि नंतर अर्णव विचार करतो की हे सगळं काय चालू आहे, म्हणजे धुमाळ हा नेमकं सगळं काय करण्याचा प्रकार करतो.
धुमाळ फोन करतो आणि म्हणतो की हॅलो कोण बोलत आहे, मी धुमाळ बोलतो आहे. तेव्हा लगेच तो म्हणतो की सलाम साहब, क्या है आप इधर नहीं है, मैं आपको आपके असिस्टेंट को नंबर दिया है, मेरे को आपसे बात करने का थे, साहब है किधर आप. तेव्हा तो म्हणतो की बोल काय काम आहे, कसली खबर आणि तुझं नाव सांग. तेव्हा तो म्हणतो की साहब क्या भूल गए अपने को, मैं चिंटू खबरी. तेव्हा तो म्हणतो की याद आपण कधी भेटलो आहे का पण. तेव्हा तो म्हणतो की हाँ साहब मिले, तुमको याद नहीं रहेगा, अच्छी अच्छी खबर दी नहीं है मैंने आपको. ठीक है, एक काम करो, अभी भी अच्छी वाली खबर है, एकदम अच्छी. क्या है, आप रिटायर होने वाले, तो उससे पहले एकदम धमाकेदार न्यूज़ वीज कुछ तो दो टीवी में, फिर मज़ा आ जाएगा. तेव्हा लगेचच आता धुमाळ म्हणतो की ठीक आहे, मैं जो बोलता है ना, आता तू मला कुठे भेटशील ते सांग. तेव्हा लगेचच तो म्हणतो की आप मुझे पता दो, मैं उधर आपको मिलता है. तेव्हा लगेच त्याला तो पत्ता सांगतो आणि त्या पत्त्यावरती लगेच अर्णव जायला तयार होतो. आता धुमाळ पण तयार असतो भेटायला जाण्यासाठी. कोण मला न्यूज देत आहे, या गोष्टी त्याच्या डोक्यात आता सुरू असतात. तर इकडे वल्लरी विचार करत असते की हा धुमाळ याला मी फोन लावते, हा फोन का उचलत नाही आहे, अंडरग्राऊंड तर गेला आहे, थांब याचं लोकेशन बघितलं पाहिजे. तेव्हा मग आता तो त्याचं लोकेशन ती बघते आणि म्हणते की हा काय, हा तर तिथेच आहे जिथे मी सांगितलं आहे, तर मग हा फोन का उचलत नाही आहे, नक्की काय प्रकार आहे. म्हणून ती आता तिच्या दुसऱ्या माणसाला फोन लावते आणि त्याला फोन लावून म्हणते की हा काय रे, तिकडे धुमाळ आहे ना. तेव्हा तो म्हणतो की हो मॅडम आहे तिकडे धुमाळ. मग मग वल्लरी म्हणते की तो फोन का उचलत नाही आहे, मग एक काम कर, त्याला जरा बघ आणि फोन दे. तर तो म्हणतो की मॅडम थांबा मी बघतो जाऊन. तेव्हा नंतर तो पुन्हा येतो आणि म्हणतो की मॅडम धुमाळची गाडी तर इकडे आहे परंतु धुमाळ इथे नाही. तेव्हा ती म्हणते की काय लक्ष असतं तुझं, तुला पैसे याचेच देते का मी, जा लवकर शोध आता धुमाळ कुठे आणि त्याचा पाठलाग कर, मला लवकरात लवकर अपडेट द्यायची, समजलं. तेव्हा वल्लरी म्हणते की आता हा धुमाळ नेमका कुठे गेला असेल, खरंच खूप भीतीचे कारण आहे. ही ईश्वरी आणि अर्णव पण घरात नाही आहेत, नक्की काय होईल काहीच कळत नाही आहे. वल्लरीचं आता जाम BP लो झालेलं असतं. तर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की बाबा हे सुप्रियासमोर उभे असतात. सुप्रिया आणि बाबा एकमेकांच्या समोर असतात. तर ईश्वरी म्हणते की मी तुम्हाला सगळ्यांना, तुम्हाला हेच वाटत होतं ना की ह्या दोघंही खोटं बोलत आहेत, परंतु मी तुमच्या सगळ्यांच्या समोर हे आणलेलं आहे की ह्या दोघांवरती जो काही आरोप लावलेला आहे ना, तो सगळा आरोप खोटा आहे, यांच्या विरोधात कटकारस्थान रचलं गेलं होतं, असं ईश्वरी सगळ्यांसमोर बोलून मोकळी होते. त्यानंतर मग आता सुप्रिया आणि रमाकांत दोघे एकमेकांच्या समोर असतात आणि नंतर मामी इथे कुठे नाही आहे. तेव्हा लगेचच ईश्वरी म्हणते की मामी कुठे गेली, कुठेच दिसत नाही आहे, असं विचारल्याबरोबर इथे आता मामी पुरती घाबरते. काय बोलायचं तिला काहीही कळत नाही आणि त्यामुळे ती तिथेच गप्प उभी असते. आता नेमकं पुढे काय घडणार. सुप्रिया आणि वल्लरी दोघेही एकमेकींच्या समोर उभे राहिल्यामुळे नेमके काय प्रकार घडणार, सगळं पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. आता सुप्रिया ही समोर गेल्याबरोबर वल्लरीचा पर्दाफाश होणार. सगळं पाहणं खूपच रंजकतेचं ठरणार आहे. आणि सुप्रियाला बघत वल्लरी विचार करते की जर हिने मला बघितलं तर सगळा खेळ खल्लास होऊन जाईल. आता ईश्वरी कशाप्रकारे वल्लरीला बिळातून बाहेर काढणार पाहणं रंजकतेचं ठरेल. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.